नमस्कार मंडळी, सोहळा कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। ब्रह्मलीन तपोनिधी श्री सद्गुरू स्वामी सागर आनंदजी महाराज सरस्वती यांचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा 2025 या निमित्त अंबड येथे अखंड हरिनाम सप्ताह पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शेलुरकर यांची सेवा पार पडली। रूप पाहता लुचनी सुकर झाले ओसाळणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। विठ्ठल झाले उषादनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। समचरण सरोजम सान्द्रणीलो मुद भूम जगरणे हित पाणी मनमनम तरुण तुळशीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहा संविठ्ठलम चिंतयामि। पंढरीच्या विवेकाने ज्याने सुमटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले। लचित रसे तर तरविला श्री भागवत तरो, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो। ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमोत्री भवन पावनी आद्यत राजन्नी देवाची हे अप्रितमन धाम हेमशेला बृहम नदीवर कृष्णानंदानी नामाग्रगण्यम सकल गुण्यधानम बाणराणामधि शंभरगोपति प्रिय भक्तम वातजातम नमामि श्री गुरुधर श्री गुरु अर्चने अग्रतामति वैरमुंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदना कृतिनिजी परमानंदात्मरूप गणेशु क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कारुनी आता विनोद विलासनी चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलेमिया नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जिथे वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देव माझा प्रभू प्रार्थितो मी वर्णो अमृत संहनम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतानो वंदे वाणी विनायक कृष्णं नारायण वंदे कृष्ण वंदे प्रियम कृष्णं देपायन वंदे कृष्ण वंदे बुधा सुतम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही का आता मज साय येते कराये रूप पाहता लुचणी सुख झाले ओसाजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्म्याची जीवनाशक्ती ब्रह्मचित्कर ऐसे मुक्त समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि छत्रपती शिवबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीतून अंबडवाशांच्या पदावरून आलेल्या मायबापांच्या कणावरून निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे वैभव अलंकापूर निवासी मौलिक दरोबर आहे यांचा सर्वांच्या प्रतीत असलेला गुण असा 4 क्रमांकाचा अभंग राजेच्या सेवेसाठी तिकडे निवडलेला आहे अंतरंग विषय असा आहे की दरोबर आणि अभंगामध्ये भगवंताच्या तटस्थ स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे जेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन ज्ञानोबरायाला त्या ठिकाणी झालं तेव्हा बुद्धिरूपी असलेल्या ज्ञानोबराया त्या ठिकाणी संतत त्या परमात्म्याचं रूप पाहून मला एक अलौकिक आनंद त्या ठिकाणी झालेला आहे रूप पाहता लोचणी सुख झाली ओसाजणी या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो ते ज्ञानोबरायाला कुठली साधने असावी या ज्ञानोबरायाचा जीवनाचा जर विचार केला तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगतायत की जन्म देणी प्रसंगे श्री देहशिवने अंगे हेतून जन्म अंगे वेसवले केली तर त्यांच्या जीवनामध्ये कुठली साधने त्या ठिकाणी आलेली असावी हाही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पडतोय ऐका तर त्या साधनेला त्या ठिकाणी सांगतात तो हा विठ्ठल बरवा आता तो कोण आणि हा कोण याचं चिंतन आपण वेळेच्या आत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तो हा माधव बरवा परंतु तो बरवा परमात्मा जो आहे तो प्राप्त होण्यासाठी एका जन्माची पुण्याही लागत नाही तुम्हाला खरं सांगू अंबड हे छोटस गाव नाहीये फार मोठा तालुका आहे पण एवढेच लोक तुम्ही का आले त्याचा अनंत जन्माचं पुण्य उदयाला येतो तेव्हाच ते पावलं कीर्तनाच्या मंडपाकडे येत असतात अन्यथा ते कधीच इकडे येऊ आणि अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय इकडे कोणी येऊ शकत नाही म्हणून महाराज सांगतायत बहुत सुकृताची सुकृत म्हणजे पुण्य नाही का म्हणून विठ्ठली आवडी नाही का आणि तो परमात्मा कसा आहे सर्व सुखाचे आगर म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर काही ठेवा त्या ठिकाणी ठेवलेला आहे नाही का बा परकुमादेवीवर आता ज्ञानोबरायाचे अभंग 2 प्रकारचे आहे काही ज्ञानदेव म्हणे असे आहेत तर काही बा परकुमादेवीवर असे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो ज्ञानदेव म्हणे का आणि बा परकुमादेवी गुरु का याचा विचार आपण मांडण्याचा प्रयत्न करू कीर्तन झाल्यावर पर्यायाने महत्व आपल्या पुण्य पावण्या चतुर्की निमित्ताने कीर्तन प्रत्येकाला श्रुत आहे ज्ञानोबराय सप्तशतकोत्तर समाधी संजीवन जन्मोत्सवानिमित्ताने आणि सर्वांचं दैवत सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय आनंद आखाड्याचे त्या ठिकाणी सर्वेसर्वा सारानंद सरस्वती महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन परम आदरणीय परमपूजनीय गणेशानंद बाबा सरस्वती एका सर्वांना महाराज असेल या सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये मला सर्वांचे नाव माहीत नाही बाबा तुम्ही सांगा एका आमचे हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखातून गोड अशी तुम्ही त्या ठिकाणी श्रीमंत भागवत श्रवण करत आहात परम आदरणीय संतोष महाराज पावशे ज्यांच्या आयोजनाने हे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे भगवान महाराज संसारे प्रसिद्ध त्या ठिकाणी गायक वादक मंडळी ज्ञानेश्वर माऊली शिंदे अजून तुम्ही नाव सांगा मला आता ज्ञानेश्वर माऊली नाही यांचे नाव याच्यासाठी घ्यायचे नाही का नाव घ्यायचे 2 प्रकारे
बायको नाव घेते आपल्या नवऱ्याचं ते आपल्या कुंकवासाठी, आणि संतांनी कीर्तन संताचं नाव याच्यासाठी घ्यायचंय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नाव, त्याच्यासाठी घ्यायला काही हरकत नाही. विडाला रामेश्वर महाराज, सर्जेराव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सुभाष महाराज, ज्ञानेश्वर माऊली, हे मोठे ज्ञानेश्वर नावाले माझ्यासोबत. अजून नागरी महाराज, सर्व महाराज मंडळी, आमचे मृदंगाचार्य हरिभक्ती पाय राहुल महाराज नाही का एकदम, कारण मी अगोदरचा मृदंगाचार्याचे महाराज, गोड हात गोड आहे, स्वभाव गोड आहे, दिसायला काही देवाची कृपा असते, फक्त टिकवायचं कसं आहे त्यांच्या सर्व चॅनलवाली मंडळी, साऊंड सिस्टम वाले भैया, त्या ठिकाणी माझ्या समोर बसलेले हरिभक्ती रसाळ महाराज नाही का, अजून आमचे बाबा कावळे महाराज, आरगडे महाराज, मनोहर महाराज, दौड महाराज, सर्व महाराज मंडळी, आमचे विनयकरी छोटे महाराज, बरोबर त्याच्या वजनाचा विनय, मनू महाराज नाही का, सर्व महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. त्या ठिकाणी बाबांनी फोन केला, पहिला दिवस आहे, आणि आमचे जावाई संदीप भैया वगैरे यांचा त्या ठिकाणी फोन आला की बोलली तुमचे कीर्तन त्या ठिकाणी पाहिजे. खरं युट्यूब वाली मंडळी आहे, परंतु 80% माझा आवाज बसलेला आहे, आणि चांगलं झालं तर टाका, नाही तर टाकू नका, अशी परिस्थिती आहे. आणि माझं आता कथा झाली, दररोजचे कीर्तन त्या ठिकाणी सुरू आहे, आणि त्यामुळे आवाज पूर्णपणे बसलेला आहे. आणि आता सगळ्या गोष्टी आवाजावर अवलंबून आहे. आवाज इथं आवाज आहे. काही लोकांच्या की ज्ञानेश्वरी पार्टी वरच्या कवरा सगळं, पण आवाजानं मार खावा. काही माणसांनी त्या ठिकाणी आवाज आहे, आवाजच आहे, आवाजावर सगळं अवलंबून आहे. माझं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे, फार मोठं सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणला बसलेले आमचे परम आदरणीय मदनलाल भैया, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली, असं सुंदर आयोजन या ठिकाणी आहे. फक्त आणि माझ्या असं अंगाचं कापड चालू झालं. डॉक्टरांनी सांगितलं होतं आज जाऊ नका म्हणले, माऊली कीर्तन करू नका, आवाज पूर्णपणे बसलेला आहे, ताप आहे तुमच्या अंगामध्ये. परंतु मी म्हटलं पहिला दिवस आहे, आणि पहिल्या दिवशी जर असं झालं लय अवघड होतं, फार अवघड होतं. बाबाला सांगणार होतं की बाबा माझा पूर्ण आवाज बसलेला आहे, पण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सुरुवात खराब झाली की म्हटलं अवघड होईल, तसं होईल म्हटलं त्या ठिकाणी. आणि आपण सेवा त्या ठिकाणी करून येऊ, वेळेच्या आत मला जशी सेवा करता येईल तशी मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण खरोखर माझा आवाज गायक वादक मंडळी चांगली आहे, साऊंड सिस्टम चांगलं आहे, आणि आवाजावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तुमचे महाराज विनोदान गोष्ट सांगायची, विनोद सांगणार नाही मी तुम्हाला जास्त, माझ्यासमोर अधिकारी मंडळी बसलेली आहे, फार मोठं गोड सांगायचे. एका महाराजांचं कीर्तन चालू होतं, आवाज सांगतोय तुम्हाला, आवाज चांगला असला तर सगळं बरोबर आहे. तर महाराजांचं कीर्तन चालू होतं, त्या महाराजांचं कीर्तन चालू असताना एका बाईचं पोरं रडायला लागलं. त्या बाईला वाटलं पोरं रडू लागलं नाही का, त्या बाईनं पोरं घेतलं जायला लागली. महाराज म्हणले ताई बसा बसा, रडू द्या, तुमचं पोरगं रडण्याचा माझ्या कीर्तनावर काही परिणाम होणार नाही, बसा. ती बाई म्हणली महाराज माझं पोरगं रडण्याचा तुमच्या कीर्तनावर परिणाम होणार नाही, गोष्ट खरी आहे, पण तुमच्या भसाड्या आवाजाला बिहून मह पोरगं रडतो, मला फार मोठं टेन्शन आहे नाही का. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि दुसरं वर्ष आहे, आणि सागरानंद सरस्वती महाराज त्यांचं पुण्यस्मरण. खरं तर बाबाची माझी एकदा भेट झाली होती गणेशानंद बाबांच्या माध्यमातून. खरं सांगू, काही माणसांची नावही त्या ठिकाणी तशीच असतात, आणि काही माणसं नावाप्रमाणेच असतात. तसं बाबांचं नाव सागर आनंद होतं, तर हृदय सुद्धा विशाल सागरासारखं या महात्मा अलौकिक. आणि वारकरी संप्रदायाला संन्यास आश्रमात असून वारकरी संप्रदायावर नितांत प्रयत्न करणारा व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते सागरानंद सरस्वती महाराज नाही का. आणि मनातलं बाबांना त्या ठिकाणी कळायचं. आणि आयुर्वेद असेल तर फार मोठा अभ्यास, अनेक लोक की लोकांनी सांगितलं होतं की तुम्हाला मुलबाळ होणार नाही, पण महाराजांच्या कृपेनं आज त्यांचा संसार त्या ठिकाणी फुललेला आहे. ही अलौकिकता त्या ठिकाणी संतांची आहे, ही अलौकिक जीवन संतांचं आहे. आणि सर्व बाबांचा जो परिवार या ठिकाणी आहे का. आणि 2 वर्षापासून मला महाराजांनी सांगितलं, संसारी महाराजांनी, की श्रीमद भागवत कथा खरं तर
तुम्हाला मी सांगेल पहिला दिवस आहे आज, आणि पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी थोडेफार नियम सांगायला पाहिजे की सर्वांनी कथेला यायचंय. कथा सुख करी कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची. आणि त्यातल्या त्या श्रीमद भागवताची कथा इतकी गोड आहे. श्रीमद भागवतो ख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एवही श्री कृतोषी मयानाथ मुक्तार्थम भवसागरे. जीवाला मुक्ती प्रदान करणारं शास्त्र जर कुठलं असेल तर ती श्रीमद भागवत कथा आहे. भागवत म्हणजे नेमकं काय आहे? भा म्हणजे भारतामध्ये, ग म्हणजे गणित न करण्यासारखा, व म्हणजे वरिष्ठ, आणि त म्हणजे तत्वे असलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. अशी अलौकिक भागवताची कथा तुम्ही पावशे महाराजांच्या मुखातून त्या ठिकाणी श्रवण करत आहात. आणि मी तर म्हणतो दरवर्षी भागवत असायला पाहिजे, नाही का? कथा अशी येणार, नाही का? पोणी पोणी सुनाऊ सुनाई सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई. किती वेळेस तरी श्रीमद भागवताची कथा ऐकली, खादले से खावे वाटे भेटले भेटी आवडी, तरी त्या ठिकाणी ऐकावी. आणि तुम्हाला पुन्हा एक धन्यवाद देईल की तुम्ही भागवताबरोबर ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं. ज्ञानेश्वरी पारायण बऱ्याच ठिकाणी गायब झाले, ते व्हायला पाहिजे, त्याची गरज आहे, नाही का? आणि हे अलौकिक आहे. आणि तुम्ही तो संगम ठेवलाय, त्रिवेणी संगम आहे, नाही का? तुम्हाला धन्यवाद त्या ठिकाणी देतोय. आणि भागवताची कथा किती वेळ तरी ऐकली तरी ती गोड लागते. त्याचं कारण श्रीमद त्या ठिकाणी डोंगरेजी महाराजांचा भागवत रहस्य नावाचा ग्रंथ आहे. आणि त्या भागवत रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये डोंगरेजी महाराजांनी फार मोठं सुंदर सांगितलेलं आहे की श्रीमद भागवत कथा ऐसी कथा है कितने बार भी सुनी तो मीठी लगती है. क्यों पता है क्यों मीठी लगती है? भागवत क्या है? वेद नाम का एक बहुत बड़ा वृक्ष है, और वेद नाम के वृक्ष को श्रीमद भागवत नाम का फल लग गया, और श्रीमद भागवत नाम के फल को शुक नाम के तोते का मुख लग गया. इसीलिए वो कथा मीठी हो गई, क्योंकि तोते ने काटा हुआ फल बहुत मीठा होता है. पोपटाने कतरलेले असतं, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? त्या पोपटाने कतरलेला आंबा असतो बघा, पिकलेली शाख असते, त्याला पोपट कतरतो. त्या पाडाला पोपटाने करंडा पाडलेला असतो, त्याला काय म्हणतात? करंडी म्हणतात, काय कतरंडी म्हणतात. तुम्ही का पाकिस्तानातला आहे का? म्हणतात त्याला. मला सांगा ती करंडी कशी लागते? काय आपली धारणा काय? ती करंडी गोड लागते. तसं वेद नावाच्या वृक्षाला श्रीमद भागवत नावाचं फळ लागलं, आणि त्या श्रीमद भागवत नावाच्या फळाला शुक नावाच्या पोपटाचं तोंड लागलं, म्हणून ती करंडी झाली, नाही का? त्याच्यामुळे गोड आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भूरिका. गंगा मतलब होता है निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भूरि भाविका. आणि त्या श्रीमद भागवताचं कथेचं श्रवण तुम्ही करणार आहात, आणि तुमची सेवा माझ्या वाट्याला आली तरी माझ्या पत्ती कळणाराची जंगली रमी अवनो महाराष्ट्राची मला म्हणले त्याची नाही. गीता भागवत भागवत गीता भागवत करी ती श्रवण.
चांगले भेटले मला. मुर्दा कसा असू द्या, खांडेकरी पक्के भारी भेटले मला. विठाला विठाला पुरी कन्या पुत्र होते जे गीता भागवत करीती श्रवण तयाचा हरी वाटे देवा. किती गोड आहे मला. कोणाच्या संस्कृती विद्यार्थी, क्या बात आहे नाही का. धन्यवाद आहे महाराज. किती गोड आहेत नाही लेकर. असं वाटतं कोऱ्या नोटच आपल्या 500च्या नवीन इतके गोड आहे. अरे तुम्हाला सांगू का गड्या, हे कलेक्टर होणार नाही, क्लास 1 क्लास 2 होणार नाही. हे नुसते वारकरी राहतील पण शेवटच्या क्षणाला आई वडिलांची दैन नाही करणार. हे मात्र या ठिकाणी होती जे सात्विक तयाचा हरी ख वाटे देवा. ऐका आणि तुमची सेवा माझ्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो आणि अभंग मला डोकवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणलं की गाणं ते आणि महाराज बी घेत नाही कोणते. मग कमिटी लय भारी असते. ते म्हणतात बाबा तुम्ही घ्या, फक्त दिवस किती आहे घ्या तुम्ही. माझ्यासारखे भोळे भाळे पण घेतात. विठाला विठाला तरी पहिल्या दिवसाच्या महिन्यात खूप चांगलं वातावरण आहे. असो आणि पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा. वारकरी संप्रदायाचा दंड काय नाही का. मंगलाचे 3 प्रकार सांगितले. आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. मग पहिल्या दिवशी मंगल नाही का, पवित्र आणाम पवित्र मंगल आणामचे मंगल. पहिल्या दिवशी मंगल त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दंड घालून दिलेला आहे की केव्हा कोणते अभंग घेऊ. हा दंड की वारकरी संप्रदायाचा समचरण दृष्टी विटेवरी साजरी सुंदरते ध्यान नामाचं महात्म्य वगैरे त्या ठिकाणी सांगावं. कधी कधी आम्ही त्याला हे सांगितलं, एकडे लग्नात कीर्तन ठेवलं. लोक कुठे बी ठेवले. खाली एक गाव आहे बघा खानदेशमध्ये, जोगलखेड नावाचं. ते सारंग खेळून ते घोडे विकत. त्याने घोडी आणली 5 लाख रुपयाची विकत आणि त्या घोडीला शिंगी झाली. तिच्या बारशावर मग कीर्तन ठेवलं. मग रातभर झोपले अभंग घेऊ पण. आमच्याकडे एक दळी बाबा, त्याला म्हणलं बाबा ते कीर्तन आहे बारशावर, मी अभंग कोणता घेऊ म्हणले भाऊ. कुठला तरी असा पुत्र देश संत वगैरे. म्हणलं घोडीच्या बारशावर. ते म्हणले आहे संतांनी ते केलं. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी. संतांनी काय करून ठेवलं. मोसम पोहून आपण घ्यावं लागते महाराज. लग्नात कीर्तन ठेवलंय आता आपण व्यवस्थित घ्यावं का नाही. ते म्हणले नको नको म्हणा गुंतू माया झाली पळापळी मंडपात. वातावरण अवघड परिस्थिती आहे. म्हणून आजचा जो प्रसंग आहे एका कुठलं त्या ठिकाणी चिंतन मांडावं सहज त्या ठिकाणी आठवलं. 10:15 10:30च्या आज जशी मला सेवा करता येईल तशी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विचार जर केला तर आम्ही महाराष्ट्रीयन माणसं जे आहोत ना भाग्यवान आहे की संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. पंडित जवाहरलाल नेहरूने डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. लक्ष द्या, भारत की खोज. आणि त्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलेलं आहे की जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले. डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये ते लिहितात जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले. जेवढे संत एका भारतात झाले नाही तेवढे संत एका महाराष्ट्रात झाले. आणि जेवढे संत एका महाराष्ट्रात नाही झाले तेवढे माझ्या एका मराठवाड्यामध्ये ते ठिकाणी. त्यांनी असं लिहिल्यानंतर ऐका ना, त्या संतांचे विचार आम्ही किती आत्मसात करतोय हे महत्वाचं आहे. आणि नंतर असं लिहिलंय की जेवढे संत जगात झाले नाही तेवढे भारतात, जेवढे भारतात नाही तेवढे महाराष्ट्रात, जेवढे महाराष्ट्रात नाही तेवढे मराठवाड्यात. पण ते संत त्यांना कळाले नाही. आणि कळाले असते तर लोक असे वाईट मार्गाने गेलेच नसते. ते जिवंत असताना लोकांनी त्यांना कुणीतरी, मी असं माझ्या वाचनामध्ये आलं की साईबाबांनी दिवाळीला तेल मागितलं दिवेला. लोकांनी दिलं काय, बाबांनी काय केलं, पाण्यावर दिवे लावले. दीपावली मनाए सुहानी मेरे साई के हाथों में जादू का पानी. दीपावली मनाए नाही दिलं. जिवंत असताना साईबाबाला दिवाळीला लोकांनी तेल दिलं नाही. आज साईबाबाच्या नावावर अख्खी शिर्डी दररोज दिवाळी साजरी करते. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. तर त्या संतांनी आम्हाला देव दाखवला. इकडे लक्ष द्या.
त्या संतांनी आम्हाला जीवन कळवून दिलं. आणि आज हा पहिला दिवस आहे आणि भगवंताच्या तटस्थ स्वरूपाचं वर्णन मग ज्ञानोपारायला हे करण्याची गरज काय पडली? हा अभंग ज्ञानोबारायांनी का लिहिला? याच्या पाठीमागचं काय पूर्वपीठिका काय आहे? तर याच्या पाठीमागं फार मोठी गोड पूर्वपीठिका आहे. ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर ज्ञानोबाराय नाही का, ज्ञानाचा सागर सका माझा सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे नाही का. आणि संतांचे 3 प्रकार आहेत. एक देवमान्य संत, एक जगमान्य संत आणि एक संत मान्य संत. असे संतांचे 3 प्रकार आहेत. एक देवमान्य संत आहे, मनसी विभीषण शहाणा नाही का. एक जगमान्य संत आहे, बाबाकडे गेल्यानंतर वरलीचे आकडे मिळतात. हे कोणते संत आहेत? हे जगमान्य संत आहेत. आणि एक संत मान्य संत आहे, हे वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, आनंद आखड्यात पाहायला मिळते नाही का. आणि मग ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर आमचा महाराष्ट्र इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये 2 रत्न जन्माला आले. एक तुकोबर आहे आणि ज्ञानोबर आहे. सर्व संतांनी हा महाराष्ट्र नाही हरी भजने हे ढवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. ही संतांची अलौकिकता आहे. आणि प्रत्येक धर्मामध्ये एक प्रेषित एक मार्ग, पण आम्हाला संतांनी जसा अधिकारी आला नाही का, अधिकार तैसा दाबियाला मार्ग चालत आहे मग कळोय. जसा अधिकारी आला तसा मार्ग दाखवला. ज्ञानोबारायांची फार गुढ उभी आहे, जास्त विनोद सांगणार नाही मी तुम्हाला. ज्ञानोबारायांची फार सुंदर उभी ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे की संतांनी जसा अधिकारी आला तसं ज्ञान त्यांना दिलं नाही का. जे सायासे स्तन्य सेवी ज्ञानोबाराय सांगतात, ते पक्वाने केवी जेवी म्हणून बालका जैसी नेदावी धनुर्धरा. जसा अधिकारी आला तसा संतांनी मार्ग त्या ठिकाणी दाखवला. नामदेवजी महाराज पठारे यांच्या मुखातून मी दृष्टांत ऐकला होता, तुम्ही पण ऐकला असेल. आताच्या पिढीला माहित नाही. पठारे महाराज अलौकिक साधू त्या ठिकाणी. आणि पहिले एसटीचा प्रवास होता महाराज लोकांना. आता लय भाग्यवान आहे तुम्ही सगळे नाही का. आम्ही त्या काळामध्ये असं म्हणजे एसटीला फिरायचं, कुठेतरी उतरायचं, पैसे बी लोक काही देत नव्हते, पण आनंद होता. आता पैसे भेटून राहिले पण लोक येड्यावर करू आनंद होता. मग असं गेलो आम्ही आणि गेल्यानंतर एका एसटीचा प्रवास असं फाट्यावर उतरलो. त्या महाराजांनी सांगल्या दृष्टांत तिथं गावात जायचं होतं. त्या माणसाने विचारलं, हो काका मला गावात जायचंय, किती वेळ लागेल? तो मला धका म्हणलो, काय बेकार माणूस आहे. मला प्रेमाने विचारतो, निघा. तेवढ्यात थोडा पुढे गेल्यावर त्याने आवाज दिला, ओ थांबा. काय म्हणले, तुम्ही बरोबर 15 मिनिटात पोहोचतात. मग तेव्हा त्याला रोग आता तुम्हाला सांगायला. तो म्हणला, मी अगोदर तुमची चाल पाहिली, तुम्ही चालता किती स्पीड ना, तुमची स्पीड पाहून सांगितलं तुम्ही किती वेळेत जा. तसं संतांनी या जगाचा मोसम पाहिला, त्याला काय लागतं तेच दिलं. विचार केला तर ज्ञानोबाला आई म्हणतात नाही का. ज्ञानोबा एकाची आई नाही, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. ज्ञानोबा 4 लोकांची आई आहे नाही का. वेदशास्त्र देते वही म्हणते ज्ञानाबाई आई नाही का. ज्ञानोबा आहे साधकाचा मायबाप, ज्ञानराज माझी आणि ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदे तसे. मग ज्ञानोबायांनी जगाला नुसतं ज्ञान दिलं नाही, तर ज्ञानोबायांचे एक उर्वीचं टोक सांगतो तुम्हाला. ज्ञान सांगेन विज्ञानेसे. ज्ञानोबायांची ज्ञानेश्वरी अगोदर झाली, नंतर गाथा झाला चांगदेव 65 नाही का. हे जे आहे स्वस्ती श्री वटेशू, हे डोक्याच्या वरचही नाही. हे सगळ्याला कसं काय कळेल? सगळ्याला कळालं असतं तर कसं झालं असतं. विढाला नुसतं बरेच जे तरुण मुलं इथं बसलेले आहेत ना, तरुण पोराला देवाशी काही आता वळू लागले इकडं. पण ते म्हणतात, महाराज एक कथा कीर्तन म्हणजे काय हो नेमकं? म्हाताऱ्या माणसाचा ऑर्केस्ट्रा इथं काय. पण तरुणाला इकडं ज्ञानेश्वरीत नुसतं ज्ञान नाही तर विज्ञान आहे. आता इथं ग्रॅज्युएशन झालेले बरेच लेकर असतील नाही का. आणि माझं काही शिक्षण जास्त झालेलं नाही का. मी तुम्हाला प्रश्न विचारा एवढा मोठा सुद्धा, परंतु संतांची कृपा झाल्यावर होता तुमची कृपा. पशु बोले वेद
निर्जीव चाले भिंत महिमा घाद किंवा रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ तुझ्यांचा हरविला. म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात. लोक तर असे प्रश्न विचारू शकत नाही. विठाला विठाला म्हणून विचारतो तुम्हाला की ज्ञानोबाने आम्हाला काय दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. माझ्या अभंगाकडे वाटचाल आहे, कारण अभंग ज्ञानोबा आहे. काय दिलं आम्हाला संतांनी? नुसतं ज्ञान. ज्ञान सांगेल विज्ञानशी. किंवा रामायणामध्ये पहिला श्लोक आलेला आहे नाही का, वर्णा नामर्थ संघा नाम रसा नाम छंद सामपी मंगलांत करतारो वंदेवानी विनायको. आणि त्याच्यानंतर एक श्लोक आहे नाही का, विशुद्ध विज्ञान असा शब्द वापरतो. कवीश्वरो कपीश्वरो, की संत हे नुसते कवीश्वर नाही कपीश्वर नाही, तर विशुद्ध विज्ञानाचे पुतळे आहेत असं त्या ठिकाणी गोस्वामीजीला म्हणायचं आहे नाही का. आणि म्हणून सहज म्हणून विचारतो माझं शिक्षण काय नाही का. मला एका महाराजांनी विचारलं, म्हणले मला तुमचं शिक्षण काय झालं? म्हणलं MFIAS. व्हॉट? MFIAS. आमच्याकडे एक सिम्बॉयसिस नावाचा ग्रुप आहे. तिथे ते एक हॉटेल आहे तिथे बुढानारपंची, फार मोठं हॉटेल आहे. तिथं ते दर महिन्याला त्यांचं ते व्याख्यान असतं. ते नितीन पाटील बानगुडे वगैरे मोठे मोठे व्याख्यान झाले. मग आमच्या इकडचे एक सोनवणे सर, त्यांनी मला म्हणले आम्ही आमचे शिरोडकर महाराजला आणतो. मग त्यांनी मला संत आणि विज्ञान हा विषय दिला. आता ते सगळे व्याख्या ते सगळे इनवर जायला होते. आता लोकांच्या डोक्यात एकच फार घुसलेले, जे नेसतो धोतर त्याला काय कळतं धोतर. आता मी तिथे गेलो की 1 तास बरोबर बोलायचं. 1 तास झाल्यानंतर त्यांनी मला 15-20 मिनिटं मागून घेतली. मग ते मला इंग्रजीत बोलायला लागले सगळे डॉक्टर लोक. आता मला इंग्रजी येत नाही. आता पंचायत आली नाही का. ज्ञानोबा खरं म्हणजे इंग्रजी सोपी आहे, पण आम्ही तिकडे जास्त वळलोच नाही का. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि नवरस जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबा यांनी दिले. नवरशी भरवी सागरू करवी उचित रत्नांच्या आदरू भावार्थाची गिरीवरून निपजवी माय साहित्य सोनी याचे खाणी उघड देशेचे एक सोनी विवेकवल्लीची लावणी उदय सिंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरपुटे मोडी वागवाद कुतर्काचे दृष्टी सावधी घडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणी वय पैसे विसरवते. श्रवणाची ही माझ्या मराठीची ताकद आहे. तुम्हाला सांगतो ही माझ्या मराठीची अलौकिकता आहे. पण ते मला म्हटले ते व्याख्यान आवडलं. म्हणले मावडी तुमचं शिक्षण काय झालं? ते मला इंग्रजी बोलायला लागले. मी म्हटले बघा आपण मराठी बोला. त्याला काय सांगू, मला हे जमून आणले. शिक्षण किती झालं? MFIAS. ते म्हणले लॉंग फॉर्म मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. परंतु संतांची कृपा झाल्यावर तोही बोलू शकतो. माझा प्रश्न इथं बसलेला मुलांना की तुम्ही मला लाईटामुळे बघू लागले. आणि लाईट कशामुळे लागला? लाईनमुळे लागला. मग ज्या लाईनमुळे लाईट लागला, मग त्या लाईनचा शोध कोणी लागला? ते शास्त्रज्ञाचं नाव काय? कोणी पण सांगा. माझ्या अभंगाकडे वाटचाल आहे. अभंगाची ही पूर्व पीठिका आहे. बल्ब आणि लाईनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? मायकेल फॅरेट आणि थॉमस अल्वा एडिसन यांनी याचा शोध लावला. मग मला सांगा, मायकेल फॅरेट थॉमस अल्वा एडिसन अगोदर का ज्ञानोबा अगोदर? ज्ञानोबा अगोदर. मग ज्ञानोबा आणि वीज कशापासून निर्माण होते? पाण्यापासून. ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्ही पारायण ठेवलं खूप चांगलं केलं. अजून वाढवा त्याच्यामध्ये माणसं बसायला. ज्ञानोबा लिहितात तया उदकाची मी आवेसे लखलखी तर तेज दिसे तया तेजा माझी नसे सलील काही. ही ज्ञानेश्वरीची अलौकिकता आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला नाही का. मी मला तो शोध कोणी लावला? आता तर एका मिनिटात सांगणार आहे. कोणी लावला? बरोबर, कोणी? राईट बनले नाही का. अभ्यासाची निबळे एक गेली अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे एक केली राईट बनले नाही का. पुन्हा सांगतो तुम्हाला. बरोबर, पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो? आम्हाला शाळेमध्ये शिकवले गेले. पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो? बरोबर आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं सरांनी. पण आता मला हे सांगा, या ज्या नियमाचा शोध लावला, या जो सिद्धांताचा शोध लावला, पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? मी सांगतो तुम्हाला. नंतर आम्हाला विचारतो मला काय
त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे गॅलिलोस. त्या गॅलिलोसना शोध लावला की पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, पण माझ्या ज्ञानोबऱ्याने तो सिद्धांत तो पैदा होण्याच्या अगोदर लिहून ठेवलाय ज्ञानेश्वरीमध्ये. ही माझ्या हिंदू धर्माच्या ज्ञानोबरा लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, उदो अस्तु चेली प्रमाणे धर्माचा सिद्धांत ज्ञानोबऱ्याने मांडला. आणि धर्माचा सिद्धांत वाटत ज्ञानोबरा लिहितात. काकाटे सिद्धांत आहे, तो कुणालाही त्या ठिकाणी कळू शकत नाही. उदो अस्तु चेली प्रमाणे न चालता सूर्याचे चालन, हे काय ज्ञानोबराची भाषा आहे बघा. तैसा निष्कर्म तत्व जाणे कर्मीचा असता ज्ञानोबरा लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये. हे आम्हाला ज्ञानेश्वरीने दिलंय. अजून काय दिलं ज्ञानेश्वरी? खूप काही त्या ठिकाणी. मला सांगा, पहिला चित्रपट भारतात कोणी आणला? दादासाहेब फाळके. कोणता चित्रपट होता पहिला? सैराट, बरोबर, राजा हरिश्चंद्र, नाही का. आणि आज पहिला चित्रपट आणला मला. पहिले चित्रपट लय खास होते. आणि आज विष्णुपंत पागनीस याचाच मूर्ती दिन आहे. विष्णुपंत पागनीस माहिती तुम्हाला कोण आहे? तुका म्हणे संत ध्याता पर ब्रह्मचार्य हाता. जो फोटो आम्ही पाहतोय ना तुकोबरायचा, 1936 ला संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने अख्ख्या जगाला वेळ लावलं. ऐका ना, संतांची अलौकिकता काय. सहज विषय आठवलं म्हणून सांगतो, कारण विष्णुपंत पागनीसांचा आज स्मृती दिन आहे, त्यामुळे सहज लक्षात आलं. जो तुकोबरायचा फोटो आम्ही पाहतो ना, तो ओरिजिनल तुकोबरायचा फोटो नाहीये. तो एका हिरोचा फोटो आहे, तो एका ऍक्टरचा फोटो आहे. जसा रामानंद सागर यांच्या मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी रामाची भूमिका पार पडली. आज लोक त्यांनाच राम म्हणून त्या ठिकाणी पुजतात. आणि त्यांनी एक किस्सा सांगितला की तुम्ही खोटं नाटक जरी केलं तर ते खरं होतं की मला सिगरेट प्यायची सवय होती, पण रामाचं ऍक्टर केल्यापासून त्या ठिकाणी मी पुन्हा सिगरेटला हात नाही लावला. ही आणि विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये तुकोबरायची भूमिका केली. ते मुंडासह, नाही का. आणि एकांतामध्ये त्या ठिकाणी ती शूटिंग. तुकोबराय वृक्षवल्ली आम्हा, नाही का. येणे सोके रुचे ऐका ना. आणि ती शूटिंग चालत असताना त्यांनी ते हातात विना, ते जब्बा घातलेला, ते मुंडासं बांधलेलं, गळ्यामध्ये तुळशीचा माळा, सुंदर पैकी गोपीचंदन उटी तुळशीचा माळा, हार मिरविती गळा रे, अशी अवस्था. आणि चित्रपट एवढा हिट झाला. आणि मग वेळ आली ती मानधनाची. ऐका बरं, जेव्हा प्रसंग वाचला ना बाबा रसळवानी, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. आणि चित्रपट निर्माता त्यांच्याकडे गेला की हे तुमचं मानधन. त्याने सांगितलं मला नकोय, वापस नाही. त्यांना वाटलं चित्रपट हिट झाला, त्यांना एक कमी झाला असं. त्याने दुप्पट मानधन दिलं. ते म्हणले नकोय मला, 4 पट मानधन दिलं. विष्णुपंत पागनीसाच्या डोळ्यातून पाणी आलं. तुम्हाला खरं सांगू, मी तुमचा राग आला म्हणून मानधन स्वीकारत नाही असं नाहीये. पण जेव्हापासून तुकोबरायचा अभ्यास मी केला आणि मी ठरलं की आता मला तुकोबराय नुसतं केला, पण मला तुकोबराय जगायचं आहे. आणि आयुष्यात पुन्हा दुसऱ्या चित्रपटात काम करायचं नाही. त्या माणसानं आयुष्यात चित्रपटात काम केलं नाही आणि पैशाला हात नाही लावला. ते जगद्गुरु तुकोबराय म्हणून जगले. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर घरी गेल्यानंतर, आता नको, युट्यूबला सर्च करा संत तुकाराम, आणि तुम्हाला दिसेल की जो तुकोबरायचा फोटो आहे ओरिजिनल, तो फोटो ओरिजिनल तुकोबरायचा नाही,
तो पुतो विष्णुपंत सागरीसच आहे. विठाला विठाला. असेल तरीच महिमा तेव्हा संतांचा महिमा कळून आणि पूर्वीच्या चित्रपटात सुद्धा तो महिमा दाखवला जायचा नाही का. मग चित्रपटाचा शोध जो लावला तो दादासाहेब फाळके यांचं नाव आम्ही घेतो. पण ज्ञानोबा त्या ठिकाणी फार मोठी गोड विद्यानिश्चित लिहिला. सोमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष ज्ञानोबा सांगतात. पुन्हा सांगतो तुम्हाला हे फॅन इतर फॅन द्या नाही का. आणि पण तुमच्या घरात फॅन एक नाही का. तो फॅन सुद्धा ज्ञानेश्वरी सांगितलं. अपाटा समीरणा अपेते पणे शहाणा करी जैसे इंदणा निर्मोनिया. ही ज्ञानेश्वरी आहे. पुन्हा सांगू गुरुत्वाकर्षण शोध कोणी लावला. एक जण तिथे बसलं आणि त्यानं ते सफरचंद खाली पडून शोध लावला. त्याचं नाव आहे न्यूटन नाही का. न्यूटनच्या अगोदर ज्ञानोबा लिहितात का फळलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे रेखा तैसे जीव मात्र असे का खालावती. ज्ञानेश्वरीत विज्ञान सुद्धा सांगितलंय. पुन्हा सांगतो लय उदाहरण आहेत ना. आपली वेळ संपत आली इकडे लक्ष द्या. वेळ संपत आली असं म्हटलं की बऱ्याच लोकांच्या जीवात जीव येतो. आणि परिस्थिती अशी आहे अशी ती परिस्थिती. पुन्हा सांगतो तुम्हाला घराने केली घराला सुद्धा ज्ञानोबाने सांगितली जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतशेष तस्मात परिहारी अर्थ नतंश तुम्हाराशी उपजेते नासे नाशिले ते पुनरपि हे घटिका यत्र जैसे परिभ्रमेगा. काय ज्ञानोबा याची भाषा ऐका. पुन्हा सांगतो तुम्हाला आता महाराष्ट्र शासन बोलू लागलं शेतकळे करा पाणी अडवा पाणी फिरवा बांध कोरा मारामाऱ्या करा. हे सांगू लागले. अरे हे काय सांगाल. शेततळे करा रमाई आवास योजना भीमाई आवास योजना या योजना शासनाने नाही सांगितल्या. या योजना माझ्या ज्ञानोबराने तेव्हा सांगितल्या. नगरीची रचावी रमाई राजीव गांधी आवास योजना रमाई आवास योजना भीमाई आवास योजना नाही का. जलाशय निर्मावी शेततळे करा महावने लावावी झाडं लावा नानाविधे नाही का. हे सगळं ज्ञानोबराने केलं. अमृत अनुभव सगळं केलं. आणि मग ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. आणि निवृत्ती दादांपुढे ठेवला. आणि दादांना सांगितलं दादा आशीर्वाद द्या. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तो शापे तोषवणी मज द्यावे तसा आहे दान जे खळांची व्यंकटी संग. ज्ञानोबराला सांगितलं निवृत्तीनाथांनी नाही का. कारण गुरुचा महिमा लय मोठा सांगितला. ज्ञानेश्वरीचा वारा अध्याय बघा तुम्ही. गुरुच्या कृपेनं काय होऊ शकतं. फक्त वया सांगून जातो. किती अडचणीतून व्यक्ती सुटू शकतो. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिते विषय व्याले मिठी दिल्या नुठी ताठी ते तुझी हे गुरुकृपा दृष्टी निर्विशो हे तरी कवनाते तापोपोळी कैसे निवशो कुजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरी ऐशी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तू आधार शक्तीची अंकी वारविशी कौतुकी हृदय आकाश पलंकी परियदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ववाळणी करशी मनपवनाची खरणी
आत्मसुखाची बाळली लिली व विषयी 17 स्तन्य देशे जीवन काळात सांगितले. एका अनुहाताचा हल्लरू गाशे, याचे 2 प्रकार आहे. अनुहात नाद आणि आहात नाद आणि अनाहात नाद असे त्याचे 2 प्रकार आहे. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, नाद. हॉटेल भाग्यश्री तेवढं माहित आहे. ज्ञानोबांनी वेगळं सांगितलंय. अनुहाताचा हल्लरू गाशे का समाधी बोते निजविशी बुधावणी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी ह्या पावली या कारणे मी सावलीनं संडी तुझी आहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाती अरिष्टी तो सकळ विद्येच्या सृष्टी धात्रा होय. श्री गुरुची कृपा संपादन करणं महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांसमोर ज्ञानेश्वरी ठेवली. हे सगळं केलंय मी. हे म्हणले हे सगळं मोठ्या मोठ्या लोकांसाठी झालंय, योग्यासाठी ज्ञानासाठी सर्वांसाठी झालं. सामान्यासाठी काय केलं ज्ञानोबांना? सामान्यासाठी काय करावं लागेल ना? मग सामान्यासाठी काय करण्यासाठी ज्ञानोबांनी अभंग लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली. मग पाया मजबूत असावा. तो पाया मजबूत असण्यासाठी तो पहिला अभंग लिहिला. अभंगाचं पहिलं रूप भक्ती सर्वांसाठी खुली आहे. पण ज्ञानोबांनी सर्व मार्ग पाहिले. योगा अभ्यासात ज्ञानोबांनी पण होते. ज्ञानराज माझी अरे पण ज्ञानोबांनी योगाही पाहिला करू. पण ज्ञानोबांनी विचार केला की सगळ्यात सोपं पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती निघाला भक्तिपंथी जगा देतो. बस भक्तिपंथ बहु सोपा. म्हणजे बाकीचे सगळे अवघड ज्ञानोबांनी पाहिले. म्हणजे लोकांना सांगून उपयोग नाही. त्याच्यापेक्षा देवाकडे पाठवलेलं बरं आहे. मग आपला अनुभव लोकांना सांगायचा नाही का? कारण हे बाकीचं जे आहे योग एवढं सोपं. योग याग विधी गेलेलो सिद्धी किंवा योगाची वाटा जे निघाले का सुबटा त्या दुःखाची वाटा भागाला संतांनी त्याचा निषेध केला. शरीर शोषण प्राण निरोध मनोजे
शरीर शोषण प्राण निरोधन मनोदय हात योग गुदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करी ओमन भंग ब्रह्मरंध्री मिसळले परी मुमुख सुदंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा भक्तीचा मार्ग सोपा भेदभाव तोडून घेतला आपली माता गुरुला शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा हरी स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ओम नमो भगवते रामकृष्ण सोपं झालेलं संकल्प म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा मग कैसा राज्यभार चाले एका माझे जीवीची आवडी पंढरपुराने लगडी मग ज्ञानोबाने विचार केला नाही का खट नट यावे दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा सगळा सोपा मार्ग मग ज्ञानोबरायाला जी अनुभूती आली पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ज्ञानोबराय गेले आणि पाहिलं त्या ठिकाणी आणि ज्ञानोबरायाला पाहायचा दृष्टिकोन वेगळा आहे भगवंताकडे नाही का तो हरे श्री हरी तो अरे श्री हरी पाहिला डोळे भरी आणि त्या परमात्म्याकडे पाहिलं थोडं शांत झाले बरोबर आहे काहीच सुचत नव्हतं आणि मग त्या बुद्धिरूपी स्त्रीला सांगू लागले योगी हा दुर्लभ तो उगा पहिला दिवस तुम्हाला उद्या धाकी पिटल नको पण नको बाबा लांब होते नाही का काय करावं आता तरी खूप आनंद वाटला मला मग काही सुचवायला नाही मला मग पण मग मी बरोबर बोलायला एवढी मी जास्त व्हायला नाही मला आणि विठ्ठल एक परमात्म्याचं त्याचं स्वरूपच अलौकिक आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न किळ फाकते हो असं त्या परमात्म्याला त्या ठिकाणी पाहिलं तर बुद्धीला त्या लोकांचा विकास म्हणतात नाही का रूप पाहता लोचने लोचन म्हणजे डोळे नाही का आणि सुख झाले ओसाजणे परमात्म्याला पाहिलं सुख होणं साहजिक आहे ना कारण तो सर्व नाही का सर्व सुखाचा गाभा त्या ठिकाणी तो आहे पांडुरंग परमात्मा आणि त्याला पाहिलं आणि त्याचं रूपच असेल ना पाहिली या वेद लावी बैसे जीवी तटस्थ लक्षण बघून तर सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटे कौस्तुभ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुकोबा सुद्धा सांगतात ते माझं सर्व सुख आहे आणि असा सर्व सुख ज्ञानोबा सांगतात मी पाहिलं त्याच्यामुळे रूप पाहतालो सगळं स्थिर होईल महाराज पण ते बुद्धी नावाची सखी लवकर स्थिर होत नाही अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तो होय बाधक पण एकदा का स्थिर झाली की मग त्या ठिकाणी आता कोठे धावे मन तुझे करण देखल्या आणि परमात्म्याचं स्वरूप असतंय ना त्याला पाहिल्यावर चांगलं चांगलं वेध लागले चांगले बेडे झाले चांगले
त्याचं रूपच असं आहे नाही का. श्रीमद भागवतातलं मी जास्त शहाणपणा सांगणार नाही, कारण आता महाराजीचा 7 दिवस आहे सांगायला भागवत, पण त्याच्या रूपाची जादू सांगतो तुम्हाला. भगवंताने किती बायका केल्या श्रीमद भागवतामध्ये? 16,108 नाही का. त्याचे बरेच कारण श्रीमद भागवतामध्ये आलेले नाही का. एवढ्या बायका का केल्या? पण एक कारण असं आलेलं आहे, ते सगळे ऋषी होते अगोदरच्या काळातले. एक कारण असं, ते सगळे सीता स्वरूप होत्या 16,108 रुचा वगैरे वगैरे अनेक कारण होते का. प्रभुदत्त ब्रह्मचारी वृंदावनला फार मोठे महात्मा, त्यांचे माझ्याकडे बाबा 108 खंड मी आणलेले त्यांचे नाही का. आता वाचणं होत नाही, तो भाग वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर चिंतन त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. म्हणजे एका विषयावर त्यांनी असं अलौकिक चिंतन त्याच्यावर म्हटलं. प्रभुदत्त ब्रह्मचारी नाव लिहून घ्या, म्हणजे कामा येईल तुम्हाला. आणि ते 108 खंड आहे, जरूर घेऊन या, उपयोगाचे आहे. विठाला आणि तुम्हाला नाही भेटले तर माझ्याकडून घेऊन जा वाचायला, वाचल्यावर आनंदीचा. आणि फार सुंदर त्याने चिंतन मांडलं की ते त्रेतायुगामध्ये देवाचं रूपात काय ताकद आहे. त्रेतायुगामध्ये ज्ञानोबर आहे काय नाही का. अनेकाला भरवळ पडले त्याच्या रूपाने, अनेकाला त्याने रस्त्यांसारखं मुसलमान भुलला त्याच्या रूपावर, की एकदा पाहिलं की पुन्हा दुसरं काही नाही का. मला सांगा, ज्यानं हे विश्व इतकं सुंदर बनवलं, तो किती सुंदर असेल. नाम है तेरा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. तो कसा असेल. जरी की पगडी बांधे सुंदर कोला, सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. हे जर दृश्य पाहायचं असेल ना मला, वृंदावनला जा, प्रेमानंद महाराजांकडे जरूर जा. काय महाराज, ही एक अलौकिकता आहे का. त्याच्यासारखं या जगात कोणीच नाही. एकदा का त्याच्यावर प्रेम झालं ना, की जगातले सगळे विषय त्या ठिकाणी तिथे वाटू लागतात. बरं नाही का. ते ज्ञानोबर आहे सांगतात, त्या रूपाला मी पाहिलं. त्रेतायुगातली गोष्ट आहे की मुले भेटत नव्हत्या तेव्हा. देवाच्या रूपाची जादू सांगतो तुम्हाला काय. देवाने 16,108 बायका काय केल्या, भुरळ पडली ऋषी मुनींना, आणि त्या युगात मुली भेटत नव्हत्या. जसं आता झालं. आता बाबा मुली भेटत नाही गावची, बाबा काय सांगू लोक. आता माझ्याकडे व्यसन मुक्ती केंद्र आहे, तुम्हाला माहिती की मला माहित नाही, पण माझ्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात दारू सोडायला. दारूला जगात औषध नाही कुठं, मनाशिवाय आणि अध्यात्माशिवाय. पण तो माझा प्रयत्न आहे. काय झालं मला सांगा ना. 8 पैसा असला मी तो आदिवशी माणूस आहे, आणि मुलीच नाही भेटू लागल्या. महाराज इथं बसल्या तरुणांना सांगतो, मला मुलगी भेटायची असेल ना, स्वतः स्ट्रगल करा, मेहनत करा, आणि स्वतःचं नाव चमकवा, तुमचं सगळं चांगलं होईल त्या ठिकाणी. आता लई अवघड झाली परिस्थिती एवढी माझ्याकडे बाबा. आता 30-35 पेशंट आहे. आता या दिवसात कमी असतात पुढे, पण 30-35 आपलेच सगळे, माळी, कोळी, तेली, तांबोळी, सुतार, कुंभार, लोहार, बंजारा, न्हावी नाही का, मारवाडी, ब्राह्मण, सगळे आपले. 18 मुस्लिम नाही फक्त आमच्याकडून, हे सगळे आपलेच. एवढी कठीण कंडिशन निर्माण झालेली, मुलीच भेटू लागल्याने एवढं कठीण. एक दिवस तर आमच्याकडे एका मुलाकडे 80 एकर जमीन गाव, 80 एकर जमीन. 80 एकराचा धनी पोरगी देईना कोणी. इतकी बेकार परिस्थिती झाली. आणि ते मला म्हणले एक दिवस, माऊली कसं बी करा, मुलगी पहा. चांगला निबंध उद्योग झाला 42 वर्षाचा. आणि ते मला म्हणला एक दिवस, माऊली तुम्ही मला मुलगी पहा म्हणे, मी 10 एकर जमीन देतो. आणि मोठा तर माझा संवाद झाला. मी त्या दिवशी दिवसभर एकटाच हसतो. आता एकटंच माणूस हसणं म्हणजे गोळ्या संपल्याचं लक्ष.
एकटाच माणूस हसतो म्हणजे गोळ्या संपल्याचं लक्ष नाही. एकटाच हसतो. माझ्या एका मित्राने मला विचारलं, मला तुम्हाला हसायला काय झालं? मी म्हटलं आता काय सांगू तुला, मी खोटं सांगणार नाही मी तुम्हाला, मी 90% खरं बोलतो. आणि एवढं बारीक कीर्तन नाही ऐकायचं म्हणजे तुम्हाला किती बारकाय करतात कीर्तनाचे याच्यावरून कळतं. लोक कधी कधी झाल्यावर हसतात घरी गेल्यावर, हे असं म्हणे म्हणून नाही का, हसतात लोक पण झालं असं इथलं बारीक कीर्तन कळलं पाहिजे ना. तर त्या श्रोत्यामध्ये मजा आहे नाही का. माझा एक मित्र आहे आणि त्याच्या घरी गेलो मी एक दिवस, बारीक कीर्तन कळायला पाहिजे. त्याच्या घरी गेलो. आता आमच्या सुदामानं कृष्ण परमेश्वर संबंध दिले. मित्राची पत्नी म्हणजे आईसारखी असते, आपल्या बहिणीसारखी हक्क असतो. मी गेलो ते वहिनी नेमकं ते फरची अशी पुसली होती, ती फरची ओलीच होती. मी डायरेक्ट गेलो ओल्या फरशीवर पाय दिला. तर वहिनी मावली पुढे नका येऊ, ओली फरची. बायाला सगळं सहन होतं मला, पण फरच्या ओलीवर पाय गेलो लय चिडतात त्या. बघा त्यांना बरोबर हसू आलं आणि त्या बऱ्याच जण त्याच मालिकेत काम करतात. मावली पुढे येऊ नका आणि राग आला तर थोडं सायको सारखं तिने मला पोचा फेकून मारला. पोचा फेकून सांगते म्हणले तुम्हाला, मोठ्या प्रयत्नाने मी ते सगळी फरची पुसली, फिरायला वगैरे टाकून पुसत पायदळ पोचा फेकून मारले. म्हणलं बाबा काय खराब बाई बाबा कमाली म्हणली याची. आणि तेच म्हणतो मी तुम्हाला. मग मी त्याला बाहेर घेऊन फोन केला महाराज. त्याला म्हटलं ते बहिणीला चिडत म्हणलं मायावर, आणि ते मला पोचा फेकून मारलं. म्हणलं थांब म्हणे 10 मिनिटं थांब, जातो म्हणे घरी. मग 10 मिनिटांनंतर मी त्याला फोन केला. म्हणलं तू घरी गेला का नाही? म्हणले फक्त फरची वाळू दे मग जातो. म्हणजे तुम्हाला कीर्तन चांगलं कर. इतकं बारीक ऐकलं असाच होता पाहिजे. मग आवाज बसला असू द्या, महाराज बसला असू द्या. नाही तर काय काय लोक काही समजत आपण काय म्हणतो नुसतं असे असं म्हणजे मक्का पोटऱ्या त्यावर हवा बंद होत जसं पेर अरे बाबा जरा हालचाल तर श्रोता असा असावा. तुम्हाला खरं धन्यवाद देतो. तुम्हाला मला इतकं बोर झालं महाराज. मी मला वाटतं कीर्तन होणार नाही. मस्त वाटलं मला, तुम्ही चांगले भेटले मला. आता मी एकटाच हसू. मग तर माझ्या मित्राने विचारलं झालं काय? मी म्हटलं, मी त्याला असा प्रश्न विचारला. म्हटलं बाळा तुला इच्छा आहे तुझी 10 एकर जमीन देतो, मुलगी पाहिजे तुला. मुलगी तुला पाहिजे कशी? उच्ची पुरी काळी पुरी कशी पाहिजे तुला? तो म्हणला ती कशी बी असू द्या, ती फक्त जितकी पाहिजे. इतकी बेकार कंडिशन, ती फक्त जितकी पाहिजे. म्हणजे किती कठीण परिस्थिती निर्माण झाली समाजाचं चित्र विचित्र झालंय. एवढी कठीण परिस्थिती झाली. मग तसं त्या युगात झालं. कोणत्या? त्रेतायुगामध्ये. मग आता मुलगी भेटत नाही ना, मग काय करा? मला संन्यास घेऊन जा. माझ्या अनेक संन्यासी, पण एका साधूच्या लक्षात आलं की रामाच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला की दगडाची स्त्री होते. मग त्याच्या लक्षात आलं. मग त्याने विचार केला, सोपा येणे, दगड घेऊन जाऊ, रामाच्या पायाला स्पर्श झाला, देवाचं रूप सांगतोय मी तुम्हाला. देवाच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला की त्याची स्त्री निर्माण झाली की आपण महादेवाच्या मंदिरात माळा टाकू, संसार थाटू. पण आपण एकट्याच नाही कल्याण करायचे. पहिले लोक विचार एक होते, बाकीचे जे साधू बिगर लग्नाचे आहे का, पहिले लोक लग्न झाले की देवाची भक्ती करत. आता लग्न नाही झाले की लोक मुझे पीने का शौक नाही, काय जागा तुम्ही. आणि ते म्हणले आपण नाही. भूख लगे तो खाए ये प्रकृति है, भूख लगे तो खाए ये प्रकृति है, भूख नहीं होने के बाद भी खाए तो विकृति है, लेकिन हम भी खाए और दूसरों को भी खिलाए, मेरी भारतीय संस्कृती है. म्हणून त्याने विचार केला, या साधूला एक बायका नाही भेटल्या, म्हणा यांचं पण लग्न झालं पाहिजे, आपण यांचं बी कल्याण करू. रामाच्या पायात त्या ठिकाणी दगड लाभला की दगडाची स्त्री होते नाही का. माणूस बुद्धी हे झाली की असं होतं नाही का, असं होतं. अर्थात तुरा नामनं सुवर्ण बंधू क्षुदा तुरा नामनं बलम न तेजा चिंता तुरा नामनं सुखम न निद्रा कामा तुरा नामनं भयम न लज्जा. माणसाच्या डोक्यात एकदा वारं घुसलं 7-12 कोणा केला लोकांना. आणि माझ्या स्रोताला सांभाळून बोली. आणि तुम्हाला सांगतो
ते तिथे गेले. ऐका, या ठिकाणी बसलेल्या सर्व साधू संतांना सूचित करण्यात येते की तुमचे लग्न न झाल्यामुळे तुम्ही इकडे साधू होऊन आलेले आहात, परंतु सोपा मार्ग आहे. प्रभू रामचंद्राच्या पायात अशी जादू आहे की रामाचा पायाचा स्पर्श दगडाला झाला की दगडाची श्री होते. ज्याला बायको करायची इच्छा असेल त्यांनी दगड घेऊन जाव. रामाच्या पायाला दगडाचा स्पर्श झाला की मस्त सुंदर स्त्री निर्माण झाली की आपला संसार थाटा हो. महाराज त्याला उभ्या हो विषय ओढी भुलले जीव होता आणि ते निघले ना रामाकडे दगड घेऊन. काय आनंद असेल डोळ्यासमोर चित्रावर. ज्याला जशी बायको लागत असेल तसा दगड घेतो. जाडी लागल दोन कोट, पत्नी लागल चिपाड. आणि असं त्यांनी घेतले. 16,108 होते आणि डोक्यावर दगडी घेऊन निघले रामाकडे. आता 16 थोडी दिंडी नसेल ती दिंडा होता. 16,108 तो त्याच्या पुढं लवकर नंबर लागला पाहिजे. पायाला लावते दगड. पळता पळता एका साधूचा पाय गुतला. पितांबरात साधू खाली पडल्यानंतर दुसऱ्या साधू सांगितलं, महाराज तुम्हाला काही लागलं का? तेव्हा लागत सोड. मग दगड कुठे? दगड कुठे? त्याच्यावर अवलंबून ते गेले रामाकडे. राजा प्रभू रामचंद्र की जय हो. आपको मिलने के लिए बहुत सा साधू समाज आया है. प्रभू रामचंद्र आडवे झाले. प्रभू रामचंद्र म्हणले, किती साधू मला भेटायला आले. सगळं भेटेल. चंद्रामृत सुखे शेव होईल. असता जाता रवी धेर होईल. बाया याला साधू तरविल परी त्या साधूची भेट न होईल का? ऐशी पैशाने भेटत तिथे साधू. तात मिले कोणी मात मिले सुत भ्रात मिले. यते मिले सुख दाई. राजे मिले गजबाज मिले सब साजे मिले मनोहर शिषबाई. लोक मिले सुर लोक मिले दिली लोक मिले ऐकून काही जाई. सुंदर काही सत मिले तर सात समाज सुंदर काही सत मिले तर सुंदर काही संकुच मिळे. संत समागम दुर्लभ बाई. एका संतांचे सुख झाले या देवा. देव आले समोर. पण रामाने पाहिलं आतापर्यंत माझ्या भेटीला अगरबत्तीची पुडी घेऊन लय आली पण दगड घेऊन पाहिलं नाही. आणि मग ते राम प्रभू त्यांच्या जवळ आले. त्यांनी रामाचं रूप पाहिलं आणि रामाचं रूप पाहिलं. मग त्याने असं म्हणावं की नाही, देवा आम्हाला दगडाच्या बायका करून द्या. पण रामाचं रूप पाहिल्यानंतर त्याला एवढं भूल पडली, एवढं भुरळ पडलं, आम्हाला दगडाच्या बायका करून द्या म्हणण्याच्या ऐवजी आम्हाला बायका करून घ्या. पहिली आवेध लावी, पहिली आवेध आणि त्यांना भुरळ पडलं. जसं भुरळ त्या ऋषीमुनींना पडलं तसं भुरळ ज्ञानोबरायाला पडलं. आणि ज्ञानोबरायाला भूल पडल्यामुळे ज्ञानोबराया त्या ठिकाणी म्हणतात की जसं त्या ऋषीमुनींना अलौकिक आनंद झाला तसाच आनंद मला झाला. कशामुळे झाला? अभंगाचं दुसरं
विठ्ठली आहे, तो हा माधव बरवा. तो म्हणजे कोण आणि हा म्हणजे असे अनेक अर्थ नाही. तो म्हणजे जगत ब्रह्म, हा म्हणजे अहम ब्रह्म. दुसरं त्या ठिकाणी मला एवढं त्या ठिकाणी जास्त किचकट जमणार नाही. शुभेच्छा सुविचारणात अनुमानसा सत्वापत्ती असं सत्य पदार्थ भावने तुर्यागा ब्रह्मविद ब्रह्मविद वर ब्रह्मविद वरिष्ठ ब्रह्मविद वरियान. थोडक्यात तो हा सांगतो तुम्हाला. तो कोण नाही का, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता तो. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता हा विठाला. तो गोकुळात याने खोड्या केल्या फार म्हणून समोर हा विठ्ठल. नवी म्हणजे विधातामध्ये निलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. हे तिन्ही गुण ज्याच्या अवताराच्या राशी तो हा उभा विठेवर नाही का. बरवा 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 पांडुरंग कांते सावळी सुरंग. तो हा विठ्ठल बरवा. तो हा मा म्हणजे लक्ष्मी, म्हणजे पती. जो लक्ष्मीचा पती आहे तो त्या ठिकाणी बरवा. तो हा माधव बरवा. आणि तो प्राप्त होण्यासाठी सहजासहजी होत नाही. कसा होतो, अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय तो होत नाही. सरळ सरळ पुढे चालतो. म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. अनंत जन्माचं सुकृत म्हणजे पुण्य, त्याचे मुखे हरी बैठा होय. इथं बहुता सुकृताची जोडी असं म्हटलेलं आहे. लक्ष द्या, आपली वेळ संपली की लक्ष द्या. कोणी उठायचं नाही शेवटचं सूचना सांगण्यापर्यंत. का बहुता सुकृताची जोडी. सुकृत म्हणजे पुण्य. जयाच्या वाचे पुढे भोजे अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्र वळगिते एक वेळ यावया. आता इथं बहुता सुकृताची जोडी असं शब्द आहे. मग बहुत या शब्दाचा अर्थ काय होतो, लय मोठं, हनुमान, भरपूर, चक्कार, बद. मग बहुत सुकृत अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय. आता ज्ञानोबराची एक ओवी सांगतो तुम्हाला आणि शेवेला पूर्ण देतो. इथं ज्ञानोबराय बोलतात बहुत सुकृताची जोडी म्हणजे अनंत जन्माचं माझं पुण्याची जोड जोडली म्हणून तो बरवा पांडुरंग मला भेटला. मग ज्ञानोबराची पुन्हा एक ओवी आहे. माझी या सत्यवादाचे तप. हे फार मोठं समन्वय साधले. वाचा केली बहुत कल्प. इथं कल्प सांगितले आणि इथं फक्त बहुत सांगितलं म्हणजे त्याला माप नाही. मग इथं कल्प सांगितलं. मग किती जन्माची पुण्य ज्ञानोबरायची असेल म्हणून परमात्मा भेटला. आता कल्प म्हणजे काय नाही का. वाचा केली बहुत कल्प. ऐका, 4 युग आहे. तुम्हाला कल्पाची व्याख्या सांगतो थोडक्यामध्ये. सगळे कथाकार मंडळी माझ्या माग पुढे उभे आहेत नाही का. पण माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो. चुकलं की मला एकांता सांग. विढाल विढाल विढाल. 4 युग आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपदेशे नाही का. अगोदर मी तुम्हाला सांगितली. मग हे युग फिरत राहतात. मग त्याची संख्या ठरलेली युगाची. तर पहिलं युग आहे कृतयुग, दुसरं युग आहे त्रेतायुग, चौथं युग आहे तिसरं आणि शेवटचं कली. मग पहिलं जे युग आहे त्याची संख्या सांगितली 17,28,000. नंतरचे युग 12,96,000. द्वापार युग 8,64,000 आणि कलियुग 4,32,000. ऐका. आणि मग पूर्वीच्या काळात आयुष्य पण खूप होतं. पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानोबराय कल्प किती कल्पापर्यंत मी खरं बोलत आलो. मग कल्प म्हणजे काय म्हणजे ज्ञानोबरायची साधना किती असेल की पांडुरंग परमात्मा भेटली, परमार्थ साधना भेटली. ऐका ना. पूर्वीच्या काळात आयुष्य खूप. श्रीमद भागवताच्या सप्तमस्कंदामध्ये हिरण्यकशिपूचं चरित्र आलेलं आहे आणि हिरण्यकशिपूचं आयुष्य सांगितलं नाही का. 1,60,30,10,709 वर्ष. किती नाही का. तुमच्या लक्षात राहूच नाही. तुमच्या लक्षात न राहणे हेच आमचं भांडवल आहे. एवढं आयुष्य होतं हिरण्यकशिपूला. 1,60,30,10,709. आताच्या पोरायला अर्भूत कळणार. अर्भूत कळतं बाळा तुम्हाला नाही का. पूर्वीच्या काळात शिकवलं जायचं एका एकम दम प्रथम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी अर्भूत खर्व निखर्व शंकू जयंती मध्ये अंत्य परार्धे नंतर सगळे नेते. आणि तुम्हाला सांगतो असं शिकवलं नाही का. किती गोड गणित होतं ना. 1 पाव पाव 2 पाव अर्धा 3 पाव पाव 4 पाव 1 5 पाव 1.25 6 पाव 1.5 7 पाव 1.25 8 पाव 2 9 पाव 2.25 10 पाव 2.5 11 पाव 1.25 12 पाव 3 13 पाव 3.25 14 पाव 3 15 पाव 3 16 पाव 4 16 पाव 4.
नाही तेच पाठ आहे. आणि तुम्हाला सांगतो की असं गणित एवढं आयुष्य. राजा रावणाला किती आयुष्य होतं? राजा रावणा ते मला बी माहित नव्हतं, पण काय झालं आपल्या एका पंक्तीत माहित झालं मला. आपली शेवटची पंगत असते लग्नाची, ते स्पेशल श्लोक असतो दारुडे पिणारा लोकांचा. रावणा रावणा राज्य गंभीर केले, असं शेवटच्या पंक्तीत बसलो मी. आपल्या पाटलाची पंगत म्हणलं मग तिथं बसलो मी. अरे आमच्या महाराज लोकांचं काय भाग्य असं असो, आम्ही सगळ्या जगाच्या दारू सोडतो पण आमचंच नातं आराम करत तुमच्या सगळ्यांना सोडून. आणि तुम्हाला तेच आम्ही लोकांना सांगणार ते म्हणते का तुमचा पाहुणा आमचा येतो. आणि काय असं ना आमचं नशीब आमचं आम्हाला माहिती. त्या पाहुण्याचं पण आता झाले माळकरी माझे आणि त्याच्या मनात बसलो महाराज मी. ते त्याला म्हणले दौलतराव आपण किती भाग्यवान आहे. माऊलीच्या मुक्तीत बसलो त्या म्हणलं मी महाभाग्यवान आहे, तुमच्या दोघांच्या मतात घुसलो. मग ते म्हणलं श्लोक म्हणलं बाई मंत्र बोल झाले तूच म्हण. मग त्याला म्हणलं रावणा रावणा राज्य गंभीर केले. पुढे काय सीतेसारखे रत्न चोरून नेले, सीतेसारखे रत्न तुला पचला, 14 चौकड्या राजे तुला पचना. बोल बाळासाहेब हे बाळासाहेब सापडून. मग नंतर कळालं 14 चौकड्या. आता चौकडी म्हणजे काय? एवढं आयुष्य राजा रावाला होतं. ऐका ना, चौकडी म्हणजे काय? तर चौकडी म्हणजे चौकडी असते. या 4 युगाची संख्या 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000. हे झाली 4 युगाची संख्या. याचं गणित होतं 43,20,000. मग 43,20,000 म्हणजे एक चौकडी आणि असे 595 चौकड्या म्हणजे एक कल्प. आणि ज्ञानोबा बोलतात माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. याला म्हणतात कल्प. त्या कल्पापर्यंत मी भक्ती केली त्याचा परिपाक बहुत सुकृताची.
प्रेमळ मंडळी भेटली सगळी. मी पहिले अगोदर मृदंग वाजवला बाबाला, लक्षात आलं माझ्या. लोक वाजून घेतात, काढून देतात. आणि तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे, सर्व सुखाचे आगर. काही ठिकाणी ज्ञानदेव म्हणे आहे, काही ठिकाणी सर्व सुखाचे आगर असे आहे. त्याचं कारण असं आहे की ज्ञानोबरायला 16 वर्ष जायचं, पण नंतर उर्वरित आयुष्य भावनाने 2-2 वर्षाचं दिलं. स्वतःचं आयुष्य ज्ञानोबराय जोपर्यंत जगले तोपर्यंत ज्ञानदेव म्हणे. नंतर भावनांचं भेटलं तेव्हा बाप रखुमादेवी गुरु. अशा प्रकारे त्या ठिकाणी 2च मिनिटं तुमचे घेतो. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये, नाही का. पहिलाच दिवस आहे, अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे. मस्त सर्वांनी हरे गोपाल कुमारी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माय बापू, या ठिकाणी मला बोलावलं. खरं तर प्रेम मूर्ती म्हणजे आमचे गणेशानंद महाराज. तोपर्यंत प्रेमाचा सागर, नाही का. आणि महाराजांची आज्ञा झाली की माऊली पहिलं कीर्तन आहे, काही हरकत नाही. वाचते पत्ता पहिलं कीर्तन करण्याचा योग सरासरी जास्त वेळेस येत नाही, नाही का. पण मी सर्व मायबापांच्या भेटी झाल्या. आता एक शेवटचा संदेश देऊन जातो गेल्या 2 मिनिटांमध्ये. मी जे कार्य त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे गेल्या 35 वर्षापासून, मी फक्त व्यसनमुक्तीचं काम त्या ठिकाणी करतोय. आणि आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्या तरुणांनी व्यसनमुक्त जगलं पाहिजे. आज अनेक महाराष्ट्रातले महाराज म्हणले, कोणी गोशाळा, वारकरी शिक्षण संस्था, परंतु मी इतू गटात घातलेला महाराज आहे. आज दुर्दैव असं आहे की आमच्या संस्थेमध्ये आज जवळजवळ प्रत्येक बॅचला 30, 40, 50 मुलं त्या ठिकाणी असतात व्यसनमुक्तीसाठी आलेले, आणि त्याला आपलेच आहेत. लक्षात असू द्या, आपल्या धर्माला आता खूप चांगले दिवस आलेले आहेत, परंतु ते टिकवायचे की नाही आमच्या धर्माला कोणी मदत घालू शकत नाही. महाराज, आमचा दुरावा एकमेकांजवळून दुरावा राहणे आणि एकमेकांशी त्या ठिकाणी दुरावा साधून राहणे हेच आमच्यासाठी घातक आहे. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी आनंदात राहा आणि परमात्म्याची भक्ती त्या ठिकाणी करा. त्याच्यासारखं या जगामध्ये कोणी तेजस्वी नाही, त्याचं रूप अलौकिक आहे. संत भगवान बाबाला एकदा विचारलं होतं, एका भक्ताने विचारलं भगवान बाबाला की बाबा,
भगवान बाबा गडकर की तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय आहे. भगवान बाबाला जेव्हा विचारलं तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय, थोड्यात बाबाने असं उत्तर दिलं की ज्याच्या तेजाने सूर्य तेजस्वी होतो तो माझ्या हृदयामध्ये राहतो, त्याच्यामुळे माझ्या सत्ताने आम्हाला तेजस्वीतेचा मार्ग दाखवला, म्हणून त्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे. व्यसनमुक्त जीवन जगा. आज सर्वात जास्त व्यसनाचं प्रमाण जर कुठलं असेल महाराज, आज आमच्याकडे तो काही माझा धंदा नाही, व्यवसाय नाही. मी आज म्हणजे युट्यूबला तुम्ही जर नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सर्च केलं तुम्हाला सगळं त्या ठिकाणी येते. आणि त्या 11 लोकांची कमिटी आहे. तुम्हाला व्यवसाय नाही आहे परंतु तुम्हाला लागलेला छंद आहे. आणि माझी एक जवळची नातेवाईक माझी बहीण एका नवऱ्याने उभ्या रॉकेल टाकून त्या ठिकाणी जाळून टाकली आणि तेव्हापासून मला तो छंद लागला. गेल्या 30-35 वर्षापासून नुसतं वेड्यासारखं फिरतोय की आपलं माणसं व्यसनमुक्त जगली पाहिजे. आज 15-15 वर्षाची मुलं आमच्याकडे दारू सोडायला येऊ लागले. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. परवा तुम्हाला जाताना एक सांगून जाईल, मोबाईलचा कमी नाम करा. एक दिवस त्या ठिकाणी मोबाईलचे केंद्र काढावं लागतील की आता मोबाईलचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की लोक मोबाईलमुळे बावळ्यासारखे करू लागले. त्याला वेळ त्या ठिकाणी जास्त वेळ त्याला देऊ नका. आणि परिस्थिती अशी आहे की आपल्या आपल्या मस्तीत आपल्या आपल्या आनंदात त्या ठिकाणी जीवन जगा. आपण एखादी पोस्ट टाकली तर त्या पोस्टवर कोणी कमेंट केले का, कोणी लाईक आल्या का, या टेन्शन मध्ये त्या ठिकाणी आम्ही झोपा येत नाही. आम्हाला ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपल्या आपल्या आनंदात जीवन जगा, तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी आनंदात जगू शकतो. आणि व्यसनमुक्त जीवन जगा. आज आपले पोरं व्यसनी होऊ लागले याचं एकमेव कारण संगती चांगली करा. परिस्थिती अशी आहे, डायनीज नावाचा एक दूत आपल्या भारतामध्ये आला. माझं कीर्तन तुम्ही बाकीचं लक्षात ठेवायचं नका ठेवा, शेवटचे 5 मिनिटं लक्षात असू द्या. डायनीज नावाचा एक दूत आमच्या भारतामध्ये आला आणि अमेरिकेतला डायनीज म्हणून तो आल्यानंतर आपल्या भारतीय लोकांचं वैशिष्ट्य आहे की सानंदम सदानम सुताश सुधी एकांत मृदू भाषेने सर मित्रम सदानम सुरेश सेवका आतिथ्यम शुभजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधू संगम उपासते सतम धन्य गृहस्थाश्रमा. ही आपली परंपरा आहे. आती मातृदेव भव, पितृदेव भव, आती देव भव, आचार्य देव भव, ही आमची परंपरा आहे. म्हणून आपल्या भारताच्या लोकांनी ठरवलं या डायनीजला आपल्या शेतात नेऊन मस्तपैकी गावरान जेवण त्या ठिकाणी आपण देऊ, कंदुरी जेवण. त्याला सुंदर व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण केलं आणि जेवण ताट वाढण्याच्या अगोदर त्याला एक दारूचा एक पॅक भरून दिला. थोड्या डायनीजनं पाहिलं की दारू आहे आणि मग त्यानं ते पाहिलं तो ग्लास, त्यानं ते माती होती, शेतात कार्यक्रम होता, तर ते मातीमध्ये ग्लास उभरून दिला. त्याला वाटलं त्यात कचरं पडलं असेल आणि दुसरा पॅक भरून दिला, त्याने तोही मातीत उभारला. थोड्यात एक माणूस बोलला आपल्या भारतातला डायनीजला की डायनीजजी एवढी मोला मागाची दारू आम्ही तुम्हाला देऊ लागलो, तुम्ही त्याला मातीत टाकू लागले, आमचा अपमान आहे हा. डायनीज उत्तर फार गोड गड्या, हृदयाच्या कोंदरामध्ये घेऊन जा. डायनीजनं काय सांगितलं माहित आहे? डायनीज म्हटलं खरं सांगू का, माझ्या आयुष्यात मी कधी दारू नाही पिलो, पहिल्यांदाच हा ग्लास माझ्या समोर आयुष्यात आलेला आहे. आणि आयुष्यात आलेला पहिला ग्लास जर आज मी मातीत नाही घातला ते माझं अख्खं जीवन मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पहिला आलेला ग्लास माझ्या भावांनो जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो की तुमच्या जीवनात आलेला पहिला ग्लास मातीत घाला. आज आमच्या अनेक माय बहिणीचे विधवा होऊ लागले, लवकरात लवकर त्यांचं कुंकू पुसू लागलं कपाळाचं. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आमच्याकडे एक गाव आहे बघा, एक कर्डी नावाचं गाव आहे, तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता. आणि त्या कर्डी नावाच्या गावाचा एक पेशंट आमच्याकडे आलो होतो 2 वर्षापूर्वी. आणि त्यांनी ते ताई आली, वास्तविक आता कबीरपंथी होते, ते बौद्ध धर्मातली त्या ठिकाणी, पण खूप चांगल्या विचाराची ती मुलगी. आणि ती आली की बाबा माऊली महाराजकडे दारू सुटते आणि नवऱ्याला घेऊन आली. तिची आम्रपाली नावाची एक मुलगी आणि राहुल नावाचा एक मुलगा अजून माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी खेळताय. सुंदर 2 वेण्या घातलेल्या, सुंदर ते गोंडस लेकरू. आणि ती पोरगी माझ्याकडे आली, तुम्ही आहेत का माऊली बाबा? हो बेटा. माऊली बाबा, माझे पप्पा आहे ना लय दारू पितात, माझ्या मम्मीला मारतात, माझ्या पप्पाची दारू सुटेल का माऊली बाबा? मला एवढं आश्चर्य वाटलं, मी तिला जवळ घेतलं, म्हटलं बाळा प्रयत्न करू आपण. परंतु त्याचं लिव्हर खराब असल्यामुळे आम्ही डॉक्टर बाहेकर म्हणून आहे समाज हॉस्पिटल, तिकडे त्याला रेफर केलं. तिकडे तो त्या ठिकाणी गेला, तर थोडं बरं वाटलं. तो घरी आला, संशय घ्यायचा बायकोला त्या ठिकाणी बोलायचा. खरं तर प्रेमानं जीवन जगायचं असेल ना गड्या, तर त्या ठिकाणी पती पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून जगलं पाहिजे. आपल्या परिवारामध्ये आपल्या फोनचे कोड प्रत्येक घरातल्या लोकांना माहित पाहिजे. पण आज या फोनमुळे, एकमेकांच्या दुराव्यामुळे आज आम्ही एकमेकांपासून दूर चाललो. घरातल्या त्या ठिकाणी पती पत्नीचे त्या ठिकाणी झगडे होऊ लागले. याला एकमेव कारण एकमेकावर एकमेकांचा विश्वास राहिला नाही, एकमेकांचा फोन चेक करणे, एकमेकांना त्या ठिकाणी संशय घेणे, याच्यामुळे अनेक लोकांचे प्रपंच त्या ठिकाणी बर्बाद होऊ लागले. आणि याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बेचैन अवस्थेमध्ये जीवन जगू लागलो. प्रेमाचा दुसरा विश्वास आहे, तो नेहमी त्या ठिकाणी त्याला हे करायचा. एक दिवस 2च मिनिटाचं माझं कीर्तन राहिलं, मला माहिती वेळ झालेला आहे. आणि एक दिवस परिस्थिती अशी निर्माण झाली की ती मुलगी लहान होती, त्या मुलगा लहान आहे आणि ती मुलगी थोडी मोठी आहे. शाळेतून लेकर घरी आले आणि त्या बाईला थोडा यायला उशीर झाला. तेवढ्यामध्ये तो दारू प्यायला गेला होता. तिनं सुंदर स्वयंपाक करून ठेवला. हा दारू पिऊन घरी आला. सांगितलं हरामखोर एवढा वेळ कुठे होतीस? तिने सांगितलं आमच्या त्या ठिकाणी महिला होत्या, ती मीटिंग होती थोडी, तेवढ्यात त्यानं इथलं मारलं तिला, सगळा स्वयंपाक घरात फेकून दिला. नंतर ते लेकर उपवासी होते, लेकरू लहान होता मुलगा, तेवढ्यामध्ये
तिनं ते कसं तरी सावरलं, त्याला जास्त झाली, तो पडला घरामध्ये, तसाच झोपला तो. 10-11 वाजता ती पोरगी उठली, मम्मा तुला भूक लागली. एवढ्यामध्ये तिनं पुन्हा खिचडी केली. रात्रीचे 11-11:30 वाजले होते आणि खिचडी, हकीकत सांगतोय मी तुम्हाला, खिचडी केली तिने. तेवढ्यात त्याला तो आवाज आला भांड्याचा. पुन्हा तो उठला, त्याला सांगितलं हराम करून मला झोपी घातलं, तुम्ही सगळे जेवण करताय. त्याने अख्ख्या घरात ती खिचडी फेकून दिली आणि नंतर तिला एवढं मारलं. तिने विचार केला की आता जगण्यात काही अर्थ नाही. रात्रीच्या 1 वाजता तिने आपल्या भावाला फोन केला, 1-2 वाजता, की त्यानं उचलला नाही फोन. शेवटी तिनं मेसेज टाकला की दादा मला जगण्याची इच्छाच राहिली नाही रे. नवरा एका मिनिटाला टॉर्चर करतोय. कुणाकडे पाहिलं का पाहिलं, कुणाशी बोलली का बोलली, कुणाला फोन केला, अनेक संशयानं तो ठिकाणी बोलतोय मला जगण्याची इच्छा नाही राहिली दादा, मी आत्महत्या करत आहे दादा, माझ्या लेकराला तुम्हीच सांभाळा, तुमच्याशिवाय माझ्या लेकराला कोणी नाहीये. असा विचार, असा तिने मेसेज भावाला टाकला. पण पुन्हा 3-3:30 वाजता तिच्या मनात आलं, लेकर झोपलेले पाहिले. कधीतरी रात्री एकांतात आपले लेकर झोपत असताना त्यांच्याकडे एकदा बघा की तुम्ही त्यांच्यामध्ये नाहीये. आणि घरातला करता बाप जेव्हा त्या ठिकाणी जातो ना गड्या, तेव्हा त्या परिवाराकडे कोणी चांगलं नजरेनं पाहत नसतं. घरातल्या करता चांगल्या माणसाची घरामध्ये गरज आहे, लक्षात घ्या. तुम्हाला खरं सांगू, आदर्श बापाची का गरज आहे, निर्व्यसनी बापाची का गरज आहे. चुकून जर आपली 15-16 वर्षाची मुलगी येत असली, चुकून जर एखादा तुकार मुलगा चालला, त्या मुलाच्या लक्षात येतं हिचा बाप डेंजर आहे, तो नीट पुढे जातो. पण जेव्हा त्या पोराच्या लक्षात येतं ना हिचा बाप दारुडा आहे किंवा हिला बापच नाही, तेव्हा त्या मोडक्या काठीवर कोणी सुद्धा पाय देण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी आदर्श बापाची गरज आहे. आदर्श अशी वस्तुस्थिती आहे. एवढ्यामध्ये परिस्थिती अशी झाली की त्याने त्या ठिकाणी तिनं पुन्हा विचार केला की माझे लेकर सकाळी उठतील, जसे ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ दादा सगळे उठले आणि आई वडील देहांत प्रायश्चित घ्यायला गेले. याची अवस्था काय झाली, अशा माझ्या लेकराची अवस्था होईल. माझी लेक सकाळी बोलेल मम्मी कुठे गेली, मुलगा तर लहान आहे, त्याच्यापेक्षा एकदाच लेकर मारून टाकलं तर काय बिघडलं. आणि रात्री तिने विचार केला की आपल्याला एकट्याला मारायचं नाही. आणि तिने खाली पुन्हा लिहिलं भावाला की दादा मी माझ्या लेकराला घेऊन मी आत्महत्या करत आहे. आणि तिला सकाळी 4-4:30 लेकर उठवली मारा. त्या मुलीला उठवलं तिने, त्या मुलाला उठवलं. लहान लेकरू झोपेतून उठलं ना, ते पहिले आईच्या गळ्यामध्ये पडतं. ते पहिले त्या लेकर आईच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी पडलं ते. आणि त्या पोरीने विचारलं असेल मम्मा आपल्याला कुठं जायचंय त्या रात्री, तिला सांगितलं असेल बेटा आपल्याला मामाच्या घरी जायचंय नाही का. आणि तिने एक लेकराला गळ्यात घेतलं असं, एका लेकराला हातात घेतलं. आणि त्या करडी नावाच्या गाव आहे त्याच्या बाजूला तलाव आहे का. आणि तिनं महाराज तिथं तर तळावर पोरगी नेली. काय म्हणलं असं त्या जीवनात थोडा बारीक विचार करा. आणि मागचा पुढचा विचार न करता तिनं पहिली मुलगी फेकली नाही का. तळ्यामध्ये इतकं बोलणारं लेकरू, अजून त्या पोरीचे शब्द माझ्या कानामध्ये घुमतात. तिनं पहिले पोरगी फेकली आणि आपल्या बाळा सगळं तिनं त्या तळ्यामध्ये समर्पण करून दिलं. एका अजून त्या पोरीचे शब्द माझ्या कानात घेताय, माऊली बाबा माझे पप्पा दारू सोडतील का, माऊली बाबा माझे पप्पा माझ्या मम्मीला लेख असावी. महाराज माणसाला लेख तुमच्या घरातला न्यायाधीश आहे. खरं सांगू तुम्हाला, मुलगा नसला तरी चालेल पण एक मुलगी त्या ठिकाणी असावी. कारण तुमची मुलगी म्हणजे तुमच्या घरातला न्यायाधीश आहे. ती कधी मम्मीला समजून सांगत असते, तर कधी पप्पाला समजून सांगत असते. आणि जेव्हा ती वाटी लावल्या जातं ना तेव्हा ती सांगते मम्मी आतापर्यंत होते मी घरामध्ये, आतापर्यंत तुमचे भांडणं झाले की मी बोलायचे, पण पप्पाला आता काही बोलू नको बरं. बीपीच्या शुगरच्या गोळ्या वेळेवर त्या ठिकाणी बाबाला देत जा. ही फक्त लेख त्या ठिकाणी करू शकते. आणि अशी लेख जेव्हा त्या ठिकाणी जगाच्या पार जाते ना तेव्हा काय दुःख होतं. तिला काय दुःख झालं तिच्या आईलाच त्या ठिकाणी माहित आहे. आणि नंतर सकाळी तिच्या भावानं ते मेसेज वाचले, त्याला फोन केले, म्हणले अरे ताई कुठे आहे. एवढ्याच म्हणले हरामखोरा सकाळी सकाळी माझी झोप मोडली. अरे म्हणले पहिले पहा. आणि जेव्हा त्याने त्या ठिकाणी पाहिलं त्या झोक्यात ते बाळ टाकायचं, तो झोका आता सुना झाला होता. तो झोका आता कधीच अंगाई त्या ठिकाणी ऐकू शकत नव्हता. ती त्या खाटीवर बायको झोपायची, ती बाजही आता सुनी झाली होती. आणि नंतर तो घाबरला, सगळी शोधाशोध केली. नंतर त्या चपलाच्या तळ्याच्या काठावर त्या ठिकाणी सापडल्या. आणि पहिल्याच वेळेस त्या ठिकाणी महाराज गळ टाकला, पानबुडे त्याच्यात उतरले. तर पहिल्यांदा दोन्ही माय लेकर सापडले, गळ्यात घातले. ते लेकरू जणू काय म्हणत होतं माय मला तुझ्याशिवाय त्या ठिकाणी राहायचं आणि मला तुझ्यासोबत यायचं आहे का. आणि आई होती तिची, ती फार मोठी अवघड परिस्थिती आहे. आई लेकराची ताटातूट होऊ नये महाराज असं म्हटलंय कुणीतरी. आई म्हणजे काय असते, दुधावरची साय असते. आई म्हणजे काय असते, आई वासराची गाय असते. आई म्हणजे काय असते, आई लंगड्याचा पाय असते. आई म्हणजे काय असते, आई मंदिराचा कळस असते. आई म्हणजे काय असते, आई अंगणात तुळस असते. आई म्हणजे काय असते, आई संतांची वाणी असते. आई म्हणजे काय असते, आई गंगेचं खळखळणारं पाणी असते. आई असं एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गोड असते, गाव असतं. आई असते जीवनाची शिदोरी, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही. आणि एकदा ताटातूट झाली की आयुष्यात कधीच मिळत नाही. तिचं नाव मामा आहे, तिला आई म्हणतात. आणि मग ते तिसऱ्या दिवशी ती लेकरू सापडलं आणि महाराज त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी झाला. आता तो माणूस जेलमध्ये एका दारूच्या व्यसनापायी
हसणारा खेळणारा संसार त्या ठिकाणी बर्बाद झाला. म्हणून त्या ठिकाणी श्रीमद भागवत बाबाच्या मुखातून तुम्ही ऐकणारच आहे की त्या ठिकाणी कलियुगाला राहायला 4 जागा दिल्या, त्यापैकी ही व्यसन आहे. दुतंत मदिरांच्या वेशावर यात्रेपर्यंत परदार सेवा येतानी सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरकम नयंती. पुढे व्यसनाचे अलिप्त त्या ठिकाणी राहा. आणि जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो, या जगामध्ये दारूला कुठेच औषध नाही. शक्यतो घरीच सोडा. आणि घरी सोडून तुम्ही प्रयत्न करून तुमची सुटत नसेल तर तुमच्या व्यक्तीला शेलूदला आणून घाला, नाही का. आम्ही 21 दिवस त्या व्यक्तीला तिथे ठेवतो. तो काही माझा व्यवसाय नाहीये. 11 लोकांची त्याच्यावर कमिटी आहे. त्या व्यक्तीचं खाणं पिणं राहणं, डॉक्टर, गोळ्या, औषध, सलाईन. आमच्याकडे दारू सुटते की नाही सांगू शकत नाही, परंतु किती माणूस विक असू द्या त्याचं वजन तिथं नक्की वाढतं, त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं, त्याचं त्या ठिकाणी तो थोडा ठिकाणावर येतो. आणि 8-8.5 हजार रुपये त्याची फी आकारल्या जाते, नाही का. बाहेर 40-50 हजार रुपये फी घेतल्या जाते तितक्याच खर्चाची. पण माझा परिसर माझ्यासोबत आहे, माझं गाव माझ्यासोबत आहे, माझ्या परिसरातले डॉक्टर लोक तिथे सेवा करतात. म्हणून अधिक माहितीसाठी मी साऊंड सिस्टम मला भैयाकडे ते माहितीपत्रक त्या ठिकाणी ठेवतो, किंवा आमच्या ड्रायव्हरकडून तुम्ही माहितीपत्रक घेऊन जाऊ शकता, किंवा युट्यूबला जाऊन नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सर्च करू शकता. आणि त्या माध्यमातून सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर आहे, खूप मोठं त्या ठिकाणी आहे. आणि दरवर्षी आमची तिथे कामं चालू असतात. आणि दुसरी गोष्ट अशी, जी व्यक्ती आमच्याकडे दारू सोडते आणि दारू सोडल्यानंतर तो जर भूमिहीन असला, तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्याच्याकडे जमीन नसेल आणि त्याची मुलगी जर लग्नावर असेल तर तो 3 वर्ष जर दारू पिला नाही तर त्याच्या मुलीच्या लग्नाची सर्व हमी आमचं ट्रस्ट त्या ठिकाणी घेतं. आता आम्ही जानेवारी महिन्यात 2 लग्न लावले, आता दिवाळीनंतर परत 2 लग्न त्या ठिकाणी माळी समाजाचे. अशा पद्धतीने ते कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून तुम्ही तुमच्या नातेवाईकातलं कोणी पित असेल तर नाही म्हणून सोडून द्या. असं समजा माऊली महाराज शेलूदकरांनी खिसा कापला आपला 8,000 रुपयाचा, असं समजा त्या ठिकाणी, आणि तिथं आणून घालण्याचा प्रयत्न करा. हा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे दारू सुटते असा आमचा बिलकुल दावा नाही. खरं सांगू तुम्हाला, माझी मनस्थितीच ठिकाणावर नव्हती महाराज. मला वाटलं आता कीर्तन काही जमणार नाही, पण मला एक वाक्य चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं एक वाक्य मला आठवतं, नाही का. परिस्थिती कशी असू द्या, फक्त तुमची मनस्थिती चांगली ठेवा, परिस्थिती सकारात्मक बनत असते. परिस्थिती किती चांगली असेल आणि तुमची मनस्थिती खराब असेल तर परिस्थिती सक्रिय होऊ शकत नाही. तुम्ही जसं सोचता तसं ब्रह्मांडात ऍक्टिव्हिटी होतात. म्हणून त्या ठिकाणी सगळं युट्यूब चॅनलवाले मंडळी असेल, नाही का, जेवढं चांगलं असेल तेवढं ठेवडा. मग कधी कधी असं होतं ऐकून, नाही का. आणि असा भासाडा आवाज आला मग टाकूच नका ते, नाही का. सर्व साऊंड सिस्टम, गायक वादक मंडळी खूप प्रेमळ आहे. सर्वांना धन्यवाद देतो. गणेशानंदजी बाबा, सर्वांना सरस्वती बाबा, सगळे आले की त्यांना माझा जय हरी सांगून द्या. माझ्याकडून काही चुकलं, माझ्या मागं पुढे सगळे ज्ञानी लोक बसलेले आहेत, नाही का. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि महाराजांनी मला बरोबर 10:30ला सोडायला सांगितलं होतं, पण 5-10 मिनिटं माझे वर झाले. त्याचं कारण असं आहे, कोणालाही माल देताना असा लढत लोमत द्यायला पाहिजे, असं तारोतार देऊ नये. ते चिकट लोकांचे लक्षण असतात. म्हणून या ठिकाणी 100% मी थांबतो. मी 10:15ला आटपणार होतो, पण त्याने 10:30 सांगितले म्हणून पण बोलता बोलता थोडं लांबलं. आता एखादा माणूस म्हणतो मी 2-3 घास जेवा, मग 2-3 घासून थोडी जेवतो, तो चांगलाच जेवतो. सर्व धन्यवाद देतो आणि थांबतो. कोणी उठायचं नाही. माझ्याबरोबर आलेले आमचे शुभंगीताईचे भाऊ, आमचे रविभाई ढापसे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. इथं कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर उद्याच्या सूचना ऐकल्याशिवाय कोण उठायचं नाही. बाबाचं बरोबर झाल्याशिवाय. 2 मिनिटं कोणी उठणार का? सगळे खाली बसा.